नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे भोगी आणि मकर संक्रांत आहे उद्या. तर आज म्हटलं चला देवांना गरम पाण्याने आपण स्नान घालूयात, कारण खूप थंडीचे दिवस आहेत आणि आठवड्यातून एकदा तरी देवांना गरम पाण्याने स्नान हे घातलं पाहिजे. खरं तर रोजच गरम पाण्याने स्नान घालायला हवं, पण रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये किंवा खूप कामामुळे मुलांच्या शाळेत जायचं, टिफिन बनवा, सर्व कामं, त्यामुळे एवढं होऊन जात नाही. तर म्हटलं चला सणासुदीला तरी देवांना गरम पाण्याने अंघोळ घालूयात. तर पाणी जास्त गरम केलेलं नाही आहे, कोमट पाणी आहे. आपण हाताने चेक करून बघायचं की पाणी आपल्याला भाजतं की नाही भाजत ते. जास्त गरम पाणी देवांच्या वरती ओतायचं नाही. तर अशा पद्धतीने सगळे देव एका ताटामध्ये मी मांडलेले आहेत आणि वरतून त्यांना पाण्याने अंघोळ घालत आहे. मी देव घासून पुसून अगोदरच घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांना स्नान करवायचं आहे. तर तुम्ही एक एक देव घेऊन सुद्धा स्नान करू शकता. पण आता खूप गडबड आहे, त्यामुळे एकत्रच सर्वांना स्नान घालत आहे. सर्वांना घासून पुसून तर घेतलेलंच आहे. तर अशा पद्धतीने आज देखील तुम्ही देखील अशी गरम पाण्याने नक्की त्यांना स्नान घालवा. आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मी भोगीविषयी चांगली माहिती माझ्या चॅनेलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कालच. प्लीज तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. भोगी दिवशी तुम्हाला कोणते 3 काम करायचं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा व्हिडिओ. खूप छान माहिती मी त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने माझे देव घासून पुसून स्वच्छ करून मी मंदिरामध्ये मांडलेले आहेत. त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून मी त्यांची पूजा केलेली आहे. तर हे बघा, फोटो देखील पुसून त्यांना हळद कुंकू लावलेला आहे. तर अशा पद्धतीने माझी आजची देवपूजा ही झालेली आहे. तर तुम्ही देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी देवपूजा आजची कशी वाटली. तुम्ही देखील देवांना गरम पाण्याने स्नान घालता की नाही. माझ्याशी नक्की कमेंटमध्ये तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की शेअर करा. तर कशी वाटली माझी आजची तुम्हाला पूजा. तर अशा पद्धतीने हे बघा, मी पूजा मांडलेली आहे.